शक्तिपीठे. हिंदू धर्मात देवी हे शक्तीचे प्रतीक मानले जाते. शक्तिपीठे ही आदिशक्तीच्या विविध रूपांचे प्रतीक आहेत. शक्तिपीठ स्थानी देवी सूक्ष्म रूपात विराजमान असते अशी मान्यता आहे. असे मानले जाते की देवीची एकंदर 51 शक्तिपीठे आहेत. शक्तिपीठे कशी अस्तित्वात आली त्याची कथा पुढीलप्रमाणे आहे. प्रजापती राजा दक्ष याची कन्या सती हिने वडिलांच्या इच्छेविरुद्ध भगवान शंकराशी विवाह केला. दक्ष राजाने एक यज्ञ आयोजित केला. त्यासाठी त्याने ऋषीमुनी व देवतांसकट सर्वांना आमंत्रित केले. पण सती व तिचा पती भगवान शंकर या दोघांना आमंत्रण दिले नाही. सती आमंत्रणाशिवायच यज्ञात उपस्थित झाली. तेव्हा दक्षाने सती व तिच्या पतीबद्दल अपमानास्पद उद्गार काढले. आपली व आपल्या पतीची अवहेलना सहन न झाल्याने सतीने यज्ञकुंडात आत्मसमर्पण केले. आपल्या प्रिय पत्नीच्या निधनाने भगवान शंकर भयंकर संतापला. त्याने सतीचे मृत शरीर हातात घेऊन विनाशकारी तांडव नृत्य सुरू केले. तेव्हा भयभीत झालेले सर्व देव भगवान विष्णूकडे गेले आणि ब्रह्मांडाचा विनाश टाळण्यासाठी शंकराला शांत करण्याची विनंती केली. मग भगवान विष्णूने आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे 51 तुकडे केले व शंकराचा क्रोध शांत केला. देवी सतीच्या शरीराचे 51 तुकडे पृथ्वीवर 51 ठिकाणी पडले. त्या 51 ठिकाणांना शक्तिपीठाचे महत्त्व प्राप्त झाले. ही शक्तिपीठे पवित्र भूमी तसेच पवित्र तीर्थक्षेत्रे मानली जातात. भारतात व भारताबाहेरच्या देशात मिळून एकंदर 51 शक्तिपीठे आहेत. असे मानले जाते की प्रत्येक शक्तिपीठ स्थानी देवीचे देवालय असून प्रत्येक देवालयात भैरवाचे देवालयही असते. भैरव देव मंदिराचे रक्षण करतो असा समज आहे. भारताबाहेरची शक्तिपीठे ही नेपाळमध्ये 4, बांगलादेशात 7, पाकिस्तानमध्ये 2 आणि तिबेट, श्रीलंका व भूतान या देशांमध्ये प्रत्येकी 1 आहेत. उरलेली शक्तिपीठे भारताच्या विविध प्रांतात आहेत. त्यातील 4 शक्तिपीठे मुख्य समजली जातात. त्यांना आदिशक्तिपीठ असेही म्हणतात. या 4 शक्तिपीठांच्या ठिकाणी सगळ्यात जास्त शक्ती किंवा ऊर्जा आहे असा समज आहे. ही 4 शक्तिपीठे म्हणजे जगन्नाथ मंदिरात स्थित विमला मंदिर, ओरिसा, तारातारिणी मंदिर, ब्रह्मपूर, ओरिसा, कामाख्या मंदिर, गुवाहाटी, आसाम आणि काली मंदिर, कालीघाट, कोलकाता. महाराष्ट्रात 3.5 शक्तिपीठे आहेत असे मानले जाते. तुळजाभवानी मंदिर, तुळजापूर, महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर, रेणुका मंदिर, माहूर आणि सप्तशृंगी मंदिर, नाशिकजवळील वणी. सप्तशृंगी मंदिर हे अर्धे शक्तिपीठ समजले जाते, कारण ही देवी म्हणजे लक्ष्मी, सरस्वती व काली यांचे एकत्रित रूप समजले जाते.